नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण NMMS साठी आपला जो तिसरं प्रकरण आहे इतिहासाचं ब्रिटिश सत्तेचा परिणाम यावर चर्चा करणार आहोत आणि याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर NMMS ही जी 8वीला आपल्याला जी काही परीक्षा आहे त्याचे इतिहासाची सिरीज आपण सुरू केलेली आहे। मागे आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, जर कोणी ते बघितले नसतील तर ते बघून घ्या। तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। तर बघा, आपलं पहिलं तिसरं जे प्रकरण आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम हे याचं नाव आहे। म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सत्ता आली त्यावेळेस त्याचे काय परिणाम झालेत हे या प्रकरणातून आपल्याला बघायचं आहे। ज्यावेळेस ब्रिटिश आले आपल्या भारतामध्ये त्यावेळेस त्यांना इथं आपल्या भारतामध्ये त्यांची सत्ता जमवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या याच्याशी लढावं लागलं। म्हणजे त्यांना पोर्तुगीजाशी लढावं लागलं, फ्रेंचाशी लढावं लागलं, डचांशी लढावं लागलं आणि इथलचे जे काही स्थानिक सत्ताधीश आहेत म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही राहणारे सत्ताधीश आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांना लढावं लागलं। तर पोर्तुगीज आणि डच यांच्यासोबत थोडंसं लढल्यानंतर यांनी माघार घेतली आणि हे मित्र झाले त्यांचे इंग्रजांचे। परंतु या फ्रेंचासोबत थोडंसं जास्त लढावं लागलं। हे मागच्या व्हिडिओत आपण 3 कर्नाटक युद्ध याच्यामध्ये पाहिलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण स्थानिकांशी म्हणजे संघर्ष करून त्यांनी सत्ता कशी मिळवली याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। चला पहा, इंग्रज मराठा युद्ध। तर मुंबई जे आहे या मुंबईमध्ये इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। या मुंबईमध्ये इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते आणि या मुंबईच्या अवतीभोवती मराठ्यांची सत्ता होती आणि म्हणून त्यांना मराठ्यांशी लढावं लागलं। आता माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जे चुलता होता रघुनाथराव यांना वाटायचं की मला पेशवेपद मिळावं आणि मग पेशवेपद मिळण्यासाठी काय केले, या रघुनाथरावांनी इंग्रजाची मदत घेतली। लक्षात ठेवा, माधवराव पेशवेच्या मृत्यूनंतर हे रघुनाथराव जे आहेत यांनी इंग्रजांची मदत घेतली कशासाठी, पेशवेपद मिळवून देण्यासाठी। आणि मग इंग्रजांना तेच पाहिजे होतं। हे रघुनाथराव जेव्हा इंग्रजाकडे गेले तर तेव्हा त्यांना जे आहे मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश घेण्याची संधी मिळाली आणि त्यांनी काय केलेलं आहे की मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश घेतलेला आहे। त्याच्यानंतर पहा 1774 ते 1818 कोटपर्यंत, 1774 पासून ते 1818 पर्यंत इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये किती युद्ध झालेले आहेत, 3 युद्ध झालेले आहेत। कधीपासून कधीपर्यंत, 1774 ते 1818 पर्यंत। आता जे पहिले इंग्रज मराठा युद्ध जे झाले होतं त्याच्यामध्ये मराठ्यांचा विजय झाला होता आणि त्याच्यानंतर मग हे 1782 मध्ये सालबाईचा तह झाला। 1774 पासून सुरू झालं युद्ध, त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या लढाया। त्याच्या पहिलं जे युद्ध झालं त्यात मराठ्यांचा विजय झालेला आहे आणि 1782 मध्ये सालबाईचा तह म्हणजे एक संधी किंवा करार, या दोघांमध्ये करार झाला इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांमध्ये। आणि आता पहा, मधातच एक घटना घडलेली आहे काय की 1958ला लॉर्ड वेलस्ली हा काय झालेला आहे, एक गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आलेला आहे आणि या गव्हर्नर जनरलने काय केलं की तैनाती फौज निर्माण केलेली होती। आता ही तैनाती फौज म्हणजे काय की एखाद्या राजाला जर वाटले की आपल्याजवळ इंग्रजांची फौज असावी तर तो काय करेल की इंग्रजांची ही फौज घेऊन ठेवेल आपल्याजवळ आणि त्याच्या बदल्यात इंग्रजांना काही प्रदेश किंवा पैसे देईल, याला म्हणायचं तैनाती फौज। आणि ही तैनाती फौज जी आहे कोण निर्माण केली आहे, लॉर्ड वेलस्ली यांनी निर्माण केली आहे। लॉर्ड वेलस्ली केव्हा आला होता, 1998 मध्ये आला होता। मग ज्यांच्याकडे ही फौज असेल तर काय करार काय असायचा किंवा ही तैनाती फौज जर ठेवायची म्हणजे हे जे लष्कर त्या राजाच्या दरबारी हे ठेवत होती ही फौज। आणि दुसरं काय की एक इंग्रजाचा एक व्यक्ती, त्याला की रेसिडेंट म्हणायची किंवा प्रतिनिधी म्हणू आपण त्याला, तर हा रेसिडेंट त्या राजाच्या दरबारी असायचा। आणि मग काय झालं की ही जी तैनाती फौज आहे तर ही तैनाती फौज 1802 मध्ये ज्यावेळेस इंग्रजाचा आणि मराठ्यांचं युद्ध झाला आणि त्याच्यामध्ये वसईचा तह झाला त्यावेळेस बाजीराव पेशवे म्हणजे तैनाती फौज यांनी स्वीकारली आहे। बाजीराव पेशव्यांनी कधीमध्ये 1802 मध्ये वसईचा तह ज्यावेळेस झाला त्यावेळेस बाजीराव पेशवे यांनी तैनाती फौज स्वीकारलेली आहे। मग आता ही तैनाती फौज यांनी स्वीकारली परंतु काही मराठ्यांना हे मान्य नव्हतं किंवा बाजीरावांनी तैनाती फौज स्वीकारली पण काही मराठ्यांना मान्य नव्हतं। म्हणून काय 1818 मध्ये तर मग हे मराठ्यांचा पुन्हा म्हणजे इंग्रजांशी संघर्ष झाला आणि 1818 मध्ये मराठ्याचा संपूर्ण पराभव झाला। म्हणजे पहा, पहिलं जे युद्ध झालं 1882 मध्ये हे सालबाईच्या तहानं संपलं।
त्याच्यानंतर दुसरं जे युद्ध झालं होतं 1802 मध्ये, त्याच्यामध्ये इंग्रज विजयी झाले आणि बाजीराव पेशवेने ही तैनाती फौज स्वीकारली होती. तैनाती फौजेवर प्रश्न नक्की येतो पहा. लॉर्ड वेलस्लीने ही तैनाती फौज निर्माण केलेली आहे. कसं लक्षात ठेवायचं आहे, किंवा राजाच्या दरबारी जर एखादी फौज आपल्याला जर ठेवायची असेल तर ते काही बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे वेल नाही, वेल म्हणजे चांगलं नाही. आणि त्याला त्या तैनाती फौजेला जो वेल म्हणत असेल म्हणजे चांगलं म्हणत असेल आणि आपल्याजवळ जर ठेवत असेल तर तो सिली आहे. सिली म्हणजे मूर्ख. म्हणून आपण असं लक्षात ठेवू, वेलस्ली याने काय केलेलं आहे, तैनाती फौजेचं निर्मिती केली आहे. आणि कधी ती आहे 1700 इथं 19 झालं, 1798ला याची निर्मिती केलेली आहे. तर पहा मग काय झालेलं आहे की 1818 मध्ये मराठ्याचा संपूर्ण पराभव झाला. परंतु काय होतं की ही जी दिल्ली आहे, दिल्ली म्हणजे मुघलांची राजधानी होती, पण ती मुघलांची राजधानी काय होती, शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. मग या शिंदे यांच्या नियंत्रणाखाली ती दिल्ली होती. मग पहा इथं जनरल लेक नावाचा एक व्यक्ती आहे इंग्रजाचा, त्यांनी काय केलं, हे मुघल बादशहाला ताब्यात घेतलं. आणि मुघल बादशहाला ताब्यात घेतलं म्हणल्यानंतर दिल्ली बरोबर त्याच्या ताब्यात आलेली आहे आणि पूर्ण हिंदुस्थान जिंकला. कारण दिल्ली आपली भारताची राजधानी आहे. दिल्ली जिंकलं म्हणजे काय झालं की या जनरल लेकनं काय केलं की दिल्ली जिंकलेली आहे. तर एक लक्षात ठेवायचं की दिल्लीमध्ये काय आहे, लेक आहे. लेक म्हणजे काय, सरोवर आहे का नाही. दिल्लीमधलं सरोवर आहे लेक. दिल्लीमध्ये सरोवर आहे म्हणजे दिल्ली कोणा जिंकलेली आहे, जनरल लेकने जिंकलेली आहे. पहा आता मराठ्यांचा पराभव झाला, परंतु काय झाले होतं की एक छत्रपती होते प्रतापसिंह, हे सातारचे छत्रपती होते. तिथं त्या म्हणजे साताऱ्यामध्ये कोण होते, छत्रपती प्रतापसिंह साताऱ्यामध्ये. आणि मग काय झालं की यांच्याशी एक तह केला इंग्रजांनी आणि ग्रँड डफ नावाचा एक व्यक्ती जे आहे या राज्यकारभारात मदतीसाठी याची नेमणूक केली. म्हणजे या राजाच्या दरबारामध्ये ग्रँड डफची नेमणूक केलेली आहे इंग्रजांनी, ग्रँड डफ. मग नंतर पहा थोड्या वेळानं काय झालेलं आहे की या प्रतापसिंहाला काय केलं, त्याने पदच्युत केलं, म्हणजे पदावरून खाली उतरवलं आणि त्याला काशीला ठेवलं. कोणाला, या प्रतापसिंगला. तसेच मग हे काशीला ठेवल्यामुळं काय झालं की या काशीमध्येच 1847ला या प्रतापसिंहाचा मृत्यू झाला. आणि प्रतापसिंहाचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे या प्रतापसिंहाचा मृत्यू झाला, पदच्युत करून ठेवलं होतं, तर त्याचाच एक कारभारी होता. कोणाचा, छत्रपती प्रतापसिंगचा. त्याचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. काय नाव आहे, रंगो बापूजी गुप्ते. तर हे जे गुप्ते आहे याला न्याय मिळावा, या राजाला न्याय मिळावा म्हणून इंग्लंडला गेला आणि इंग्लंडला जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागितली, परंतु त्याला काही न्याय मिळाला नाही. आणि शेवटी म्हणजे प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर म्हणजे 1847 नंतर 1848ला लॉर्ड डलहौसीने काय केले की दत्तक विधान नामंजूर केलेलं आहे. दत्तक विधान काय केलेलं आहे, त्यांनी नामंजूर केलेलं आहे. म्हणजे याचा जे काही मुलगा होता दत्तक घेतलेला, त्याला पदावर बसण्याची परवानगी दिलेली नाही आणि ते राज्य आपल्या राज्याला जोडलेलं होतं. पहा म्हणजे मराठ्यांचा आता पराभव झालेला आहे. आणि अगोदर तर पाहिलं होतं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सिखांचा पराभव झाला होता, सिंधवरी त्यांनी हे केलं होतं. त्याच्यानंतर म्हैसूरमध्ये टिपू सुलतानाचाही पराभव केला होता. कर्नाटकचं राज्य त्यांच्या याच्यामध्ये आलेलं होतं आणि बंगालमध्ये सुद्धा त्यांची सत्ता स्थापन झाली होती. तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते सगळं काही कळेल. पहा आता ब्रिटिश सत्ता भारतावर, आता दिल्ली जिंकली म्हणजे ब्रिटिशांचं आपल्या भारतावर राज्य तयार झालेलं आहे. तर मग काय झालेलं आहे पहा आपण काय पाहिलं होतं की 1764 म्हणजे बक्सारची लढाई झाली होती आणि त्या बक्सारच्या लढाईनं काय झालं की महसूल गोळा करण्याचं जे काम आहे ते इंग्रजांना मिळालं होतं. पहा मग बंगालमध्ये काय केलं की क्लाईव्ह होता त्या काळात, एक नाही रॉबर्ट क्लाईव्ह. तर त्या रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं की दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय की महसूल गोळा करण्याचं काम इंग्रजाकडे आणि शांतता व सुव्यवस्था त्या ठेवायची त्या राज्यात, ते काम राजाकडे. म्हणजे राजा तर ठेवायचाच तिथं, परंतु काम कोणतं त्याच्याकडे, शांतता व सुव्यवस्था ठेवायची राज्यामध्ये. आणि सगळा महसूल गोळा कोणी करायचा, इंग्रजांनी करायचा. आणि मग हा जो महसूल गोळा केलेला आहे तो काय होऊ लागला, कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खिशात चालला होता. त्याच्यानंतर मग काय इंग्लंडमध्ये इतर ज्या दुसऱ्या कंपन्या होत्या, ही ईस्ट इंडिया कंपनी आहे आपल्या भारतात आलेली, पण इतर ज्या कंपन्या होत्या त्यांना मग या ईस्ट इंडिया कंपनीचा हेवा वाटू लागला. त्याच्यामुळे काय होऊ लागलं की ईस्ट इंडिया कंपनीवर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. आणि या टीका झाल्यामुळं काय झालं की काही कायदे तयार केले इंग्लंडमध्ये, कशासाठी, या कंपनीच्या राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर पहा मग आता त्यात कोणकोणते कायदे झालेले आहेत. तर पहा पार्लमेंटने केलेले कायदे. ही पार्लमेंट कुठलची आहे, इंग्लंडची. म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटनं कोणते कायदे केले पहा.
1773 मध्ये एक कायदा केला, त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ॲक्ट. 1773 मध्ये कायदा केला त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ॲक्ट. आणि या रेग्युलेटिंग ॲक्टनं काय केलेलं आहे की पहिलं काय होतं की बंगाल, मद्रास आणि मुंबई हे 3 प्रांत होते इंग्रजाचे. तर त्या 3 प्रांतावर गव्हर्नर नेमायचे, ते प्रत्येक प्रांतावर एक गव्हर्नर. परंतु या रेग्युलेटिंग ॲक्टमुळं काय झालेलं आहे की या बंगालचा जो काही गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं. आणि इतर जे 2 म्हणजे मद्रास आणि मुंबई या प्रांतावर लक्ष ठेवणे किंवा या प्रांतासाठी काही कायदे करण्याचा अधिकार या गव्हर्नर जनरलला देण्यात आला. आणि पहिला जो गव्हर्नर जनरल आहे तो आहे वॉरन हेस्टिंग्ज. कोणता आहे? वॉरन हेस्टिंग्ज. या वॉरन आपल्याला प्रश्न येतो की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर कोण आहे तो? वॉरन हेस्टिंग्ज. आणि मग काय केले, या वॉरन हेस्टिंगच्या मदतीला 4 सदस्याची समिती केली. म्हणजे 1773 जो काय रेग्युलेटिंग ॲक्ट तयार केला होता इंग्लंडमध्ये, तर काय झालं त्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवलं. म्हणजे की जो पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? वॉरन हेस्टिंग्ज. आणि याच्या मदतीला 4 सदस्याची एक समिती नेमली, 4 सदस्याची. म्हणजे पहा, वॉरन हेस्टिंग्ज आणि 4 सदस्य हे निर्णय घेतील काय करायचं ते, आणि ते निर्णय मद्रास आणि मुंबई या प्रांतांना लागू होतील. त्याच्यानंतर काय झालं पहा, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट झाला. आणि मग 1784ला पिट्सचा भारतविषयक कायदा. हे कायदे जोडे लावण्यासाठी आपल्याला विचारू शकतात. 1784 पिट्सचा आणि 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. आता या पिट्सच्या कायद्याने काय झालेलं आहे, राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण यासाठी कायमस्वरूपी नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं. पहा, हे नियामक मंडळ हा शब्द महत्त्वाचा आहे. नियामक मंडळ कोणत्या कायद्याने स्थापन झालं? 1784. आणि गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने केलं? 1773. हे लक्षात घ्या. म्हणजे काय, कशासाठी केले नियामक मंडळ? तर राज्यकारभारावर पार्लमेंटचे म्हणजे भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे लक्ष ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण राहण्यासाठी हे नियामक मंडळ स्थापन केलं होतं. आणि कंपनीला राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या नियामक मंडळाला दिला होता. म्हणजे भारतामध्ये जी काही ईस्ट इंडिया कंपनी होती त्याला राज्यकारभाराविषयी काय आदेश द्यायचे असतील तर आदेश कोण देणार? हे नियामक मंडळ देणार. आणि नियामक मंडळाची स्थापना 1784च्या पिट्सच्या कायद्यानुसार करण्यात आली होती. त्याच्यानंतर पुन्हा आणखीनही काही कायदे झालेले आहेत. तर ते कायदे कोणते आहेत पहा, कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे आहेत. तर 1813 मध्ये एक कायदा झाला, 1833 मध्ये एक झाला आणि 1853 मध्ये. म्हणजे काय झालं की हे 20-20 वर्षाच्या फरकाने हे कायदे तयार झालेले आहेत. 20-20 वर्षाच्या फरकाने कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश शासनाचे अप्रत्यक्ष नियंत्रणासाठी 1813, 1833 आणि 1853 मध्ये कायदे हे झालेले आहेत. त्याच्यानंतर पहा, इंग्रजाची आता मग नवी प्रशासन व्यवस्था कशी तयार झालेली आहे. इंग्रजाचं आता राज्य स्थापन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इंग्रजाची जी काही प्रशासकीय पद्धत आहे ती कशी झाली, तर त्यांनी काय राबवलं, काय नाही, हे इथं आपल्याला बघायचं आहे. तर पहिला मुद्दा आहे मुलकी नोकरशाही. म्हणजे काय केलेलं आहे की आता पहिले काय आहे की या कंपनीचे जे काही अधिकारी होते तेच व्यापार करायचे, सगळे पैसे आपल्या खिशात घालायचे. परंतु आता काय झालेलं आहे की त्यांना नोकरासारखं किंवा मग म्हणजे ते एक नोकर म्हणून राहणार आणि सगळा नफा जे आहे ब्रिटिश पार्लमेंटला जाणार, असं होणार होतं. मग आता हे जे लॉर्ड कॉर्नवालिस आहे याने या नोकरशाहीची निर्मिती केली आहे. लॉर्ड कॉर्नवालिस आल्यानंतर कोण? कॉर्नवालिस आणि याने नोकरशाहीची निर्मिती केली. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. लॉर्ड कॉर्नवालिसने नोकरशाहीची निर्मिती केलेली आहे. नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केली. आणि मग यानं काही नियम घातले, किंवा खाजगी व्यापार करू नये. जे काही कंपनीचे अधिकारी असतील त्यांनी कुठलाही खाजगी व्यापार करायचा नाही. आणि मग त्यासाठी काय केलं की त्यांनी त्यांचे पगार वाढवले. म्हणजे जर पगार वाढवलेले असले तर यांना व्यापार करण्याची गरज पडणार नाही अशी त्यांची एक समजूत होती. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी? लॉर्ड कॉर्नवालिसनेच काय केलं? प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. म्हणजे एखादा मोठा प्रदेश असेल तर त्याचे तुकडे केले आणि एका तुकड्याला काय नाव दिलं? एक जिल्हा. तशी जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केली. म्हणजे लॉर्ड कॉर्नवालिसनेच जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केली, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि मग तो जिल्ह्याचं जे काही प्रशासन असेल त्याचा प्रमुख बनला तो जिल्हाधिकारी. आणि या जिल्हाधिकाऱ्याला काय काम दिलं? महसूल गोळा करायचा, न्याय द्यायचा, शांतता व सुव्यवस्था ठेवायची जिल्ह्यामध्ये, हे काम त्याला दिलेलं आहे.
त्याच्यानंतर इथं काय झालेलं आहे की ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही एक परीक्षा घेऊन अधिकारी भरण्याची पद्धतसुद्धा इथं तयार झालेली आहे. म्हणजे मुलकी नोकरशाही म्हणजे काय की आता यांनी एक नोकर म्हणून काम करायचं आहे की सर्व नफा आपल्याच खिशात न जाता तो जो नफा आहे तो इंग्लंडला जाणार आणि यांना पेमेंट मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पहा लष्कर व पोलीस दल. तर इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आल्यानंतर लष्कर आणि पोलीस दलसुद्धा तयार केलेलं आहे. आणि या लष्कर आणि पोलीस दलाचं काय काम होतं? देशात कायदा व सुव्यवस्था राखणे, इंग्रजाच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे. म्हणजे जे प्रदेश मिळवलेले आहेत त्यात कायदा आणि सुव्यवस्था राखायची, इंग्रजाच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करायचं, नवे प्रदेश हस्तगत करणे, जिंकून घ्यायचे असतील नवे प्रदेश तर या लष्कर व पोलीस दल मदत करायचं, आणि उठाव मोडून काढणे. जर भारतातल्या लोकांनी कोणी उठाव केले तर ते उठाव मोडून काढण्याचं कामसुद्धा लष्कर व पोलीस दल यांचंच होतं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे न्यायव्यवस्था. तर ही जी आपल्या भारतामध्ये त्यांनी जी काही न्यायव्यवस्था होती ती इंग्लंडच्या धर्तीवर त्यांनी तयार केलेली होती. आता आपण पाहिलं होतं की काही जे काही प्रदेश होता मोठा त्याचे जिल्ह्यामध्ये रूपांतर केलं आणि प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी 2 पद्धतीची न्यायालय तयार केली. एक म्हणजे दिवाणी न्यायालय आणि दुसरं म्हणजे फौजदारी न्यायालय. मग आता दिवाणी न्यायालयाचं काय कोणते खटले यायचे? याच्यात मुलकी खटले यायचे आणि फौजदारी न्यायालयामध्ये फौजदारी खटले यायचे. हे लक्षात ठेवा. दिवाणी न्यायालयामध्ये मुलकी खटला, फौजदारीमध्ये फौजदारी खटला. आणि जर समजा यांचे निर्णय जर कोणाला पटले नाही तर त्याच्यावर पुन्हा निर्णय देण्यासाठी उच्च न्यायालयाची सुद्धा नेमणूक केलेली होती. म्हणजे जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचे न्यायालय, दिवाणी, फौजदारी, आणि याच्यावर पुन्हा पुनर्निर्णय देण्यासाठी किंवा त्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाची नेमणूक केलेली होती. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पहा कायद्यापुढील समानता. कायद्यापुढील समानता हे म्हणजे कोणी केलेलं आहे? लॉर्ड मेकॉले याने काय केलं की एक विधी समिती स्थापन केली. कोण? लॉर्ड मेकॉले याने काय केलं? एक विधी समिती स्थापन केली आणि मग एक कायद्याची संहिता त्याने लिहिलेली आहे. म्हणजे कशा प्रकारचे कायदे असावे काय हे सगळं त्या कायद्याची संहिता या विधी समितीमार्फत लॉर्ड मेकॉलेने तयार केली आणि ते सर्व भारतात एकच कायदा लागू केला आणि कायद्यापुढे सर्व समान. ही अशा पद्धतीची एक व्यवस्था त्यांनी केलेली आहे लॉर्ड मेकॉले यांनी. मग आता या लॉर्ड मेकॉलेने हे जे कायदा केलेला आहे सर्व भारतात एकच कायदा आणि कायद्यापुढे सर्व समान, त्याच्यामध्ये काही दोष होते. तर कोणता दोष होता? तर आता सर्वासाठी एकच कायदा म्हणलं परंतु युरोपियन जे होते त्याच्यासाठी वेगळे न्यायालय होतं. म्हणजे भारतीयांसाठी वेगळं न्यायालय आणि युरोपियनसाठी वेगळं न्यायालय. लोकांना नवे कायदे समाजात समजत नसत. म्हणजे यांनी जे काही कायदे केले लोकांना हे नवे कायदे जरा समजायला अवघड झाले होते. त्याच्यानंतर जर एखादा न्याय मिळवून घ्यायचा तर त्याच्यासाठी खूप खर्च करावा लागत होता लोकांना आणि वेळ जास्त होत होता. एक खटला किती दिवस चालायचा म्हणजे वेळ जास्त होत होता. म्हणजे हे काय त्याच्यामध्ये दोष आहेत. पहा त्याच्यानंतर इंग्रजांची आर्थिक धोरणे कोणकोणती होती? तर जमीन महसूल हे एक त्यांचं धोरण होतं. पण जमीन महसुलामध्ये त्यांनी बराच बदल केलेला आहे. पूर्वी कसं असायचं की पिकानुसार शेतसारा भरावा लागायचा शेतकऱ्याला. परंतु ज्यावेळेस इंग्रज आले त्यांनी काय केलं? क्षेत्राची विभागणी म्हणजे क्षेत्राची मोजणी केली आणि जेवढं जास्त क्षेत्र तेवढा जास्त सारा असं त्यांनी केलं. सारा म्हणजे कर. म्हणजे पहिलं पिकानुसार, पीक जर जास्त झालं तर जास्त कर द्यावा लागत होता. परंतु आता तसं नाही. जमीन जास्त असेल तर जास्त कर द्यावा लागणार. त्याच्यानंतर पहिलं जे होतं तर धान्याच्या स्वरूपात कर दिला जायचा. पण आता कसं होतं की रोख रक्कम द्यावी लागायची आणि ठराविक वेळेत द्यावी लागायची. पहिलं जे होतं तर समजा थोडीफार सूट मिळायची, वेळेतही सूट मिळायची. पण आता वेळेत सूट नव्हती. जर कोणी वेळ लावला तर त्याची जमीन जप्त केल्या जायची आणि किंवा मग त्या जमीन जप्तीमुळे काय व्हायचं? त्याचं शोषण व्हायचं. आणि ही जे पहिलं जे होतं सगळीकडे सारखंच होतं असत. पण इंग्रजांनी काय केलं? वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत लागू केली. म्हणजे प्रदेशानुसार त्यांनी वेगवेगळ्या पद्धती लागू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पहा नव्या जमीन महसुलाचे परिणाम काय झाले? आता हे जे जमीन महसूल इंग्रजांनी लागू केला होता, पैसे द्यायचे, ठराविक वेळेतच भरायचा, क्षेत्रानुसार भरायचा, नाही जर भरला तर जमीन जप्त केल्या जाईल. तर याचे काय परिणाम झाले? तर मग आता शेतकऱ्याला ते शेतसारा तर भरावा लागायचा. त्याच्यामुळं काय करायचे शेतकरी की कमी किंमत येईल त्या किमतीला पीक विक्री करायची. काय पहिला मुद्दा काय आहे? येईल त्या किमतीला पीक विक्री शेतकरी करू लागले. त्याच्यानंतर काय मग हे जे व्यापारी असायचे, दलाल असायचे ते काय करायचे? शेतकऱ्यांचा जो माल आहे तो कमी किमतीने घ्यायचे आणि तो कमी किमतीने माल पण त्याला विकावाच लागायचा कारण शेतसारा भरावा लागायचा वेळेत.
शेतसारा जर भरला नाही तर मग जमीन जप्त केल्या जायची. शेतसारा भरण्यासाठी सावकारकडे गहाण जमिनी टाकू लागले काही लोक आणि मग ते कर्जबाजारी बनले. काही काहींनी ते जमिनीची विक्री करायला सुरुवात केली. म्हणजे काय झालं की शेतकऱ्याचे जे काही शोषण आहे ते शोषण व्हायला सुरुवात झाली. आणि शोषण कोणाकडून होऊ लागलं? सरकारकडूनही होऊ लागलं, जमीनदाराकडूनही होऊ लागलं आणि सावकाराकडूनही होऊ लागलं. आणि मग पुढं काय झालं की शेतीचे व्यापारीकरण झाले. व्यापारीकरण म्हणजे काय की पहिलं जे होतं ते शेतकरी आपल्या अन्न जे काही त्यांना खायला लागायचं ते अन्न ते काढायचे. परंतु आता काय व्हायलं की कापूस, नीळ, तंबाखू, चहा असे जे काही पैसे देणारे जे पीक आहेत ते पिकं घेण्यावर भर पडली. आणि यालाच काय म्हणतो आपण? शेतीचे व्यापारीकरण. म्हणजे नगदी पिकं जर शेतीतून घेतले तर त्यालाच म्हणतात शेतीचे व्यापारीकरण. तर या नव्या जमीन महसुलाचे हे आपल्याला परिणाम इथं दिसून येतात. त्याच्यानंतर इंग्रजांनी काय केलेलं आहे की वाहतूक व्यवस्था व दळणवळण व्यवस्थेत काही सुधारणा केलेल्या आहेत. पण ह्या जे सुधारणा आहेत ह्या सुधारणा इथल्या जनतेसाठी केलेल्या नाही. ते कशासाठी केलं आहे? त्याचा व्यापार वाढावा आणि त्यांचं जे काही प्रशासन आहे भारतात त्यांच्या सोयीसाठी त्यांनी काय केलं आहे? वाहतूक व दळणवळण ह्या सुविधा सुरू केल्या. मग त्यांनी याच्यासाठी काय केलं आहे की कोलकाता व दिल्ली कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा एक महामार्ग बांधला. त्याच्यानंतर 1853 मध्ये पहिली रेल्वे त्यांनी भारतात आणली. आणि ही पहिली रेल्वे जी आहे मुंबई ते ठाणे या 2 स्टेशन दरम्यान धावली. पहिली रेल्वे कधी? 1853 आहे का नाही. नंतर त्यांनी कोणता महामार्ग बांधला? कोलकाता व दिल्ली जोडणारा महामार्ग बांधला. पहिली रेल्वे कधी? 1853 मध्ये. कोणत्या 2 स्टेशनमध्ये धावली? मुंबई आणि ठाणे. त्याच्यानंतर पहा 1853 मध्येच तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची त्यांनी एक व्यवस्था केली आणि डाक व्यवस्थेची म्हणजे पोस्टाची सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे. पहा त्यांनी वाहतूक व दळणवळणासाठी एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग काय केलं? समाज जीवनावर काय परिणाम झाला या वाहतूक व दळणवळणाचा? लोकांचा परस्पराशी संपर्क वाढला. हे इकडे तिकडे जाता येऊ लागलं लोकांना, म्हणून एकमेकाशी संपर्क वाढणारच त्यांचा. त्याच्यानंतर काय की एकमेकांना लोकांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. त्याच्यामुळे काय एकतेची भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागलेली आहे. काय लागलेली आहे? एकतेची भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागलेली आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा पहा. जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. आता आपण मागेही पाहिलं होतं की म्हणजे इंग्लंडमध्ये कारखाने आले, कारखान्यातून माल भारतात येऊ लागला आणि भारतातून मग कच्चा माल इंग्लंडकडे जायचा. पण यांनी काय केलेलं आहे की भारतातून इंग्लंडकडे जाणारा जे माल आहे म्हणजे भारतातून इंग्लंडकडे जाणारा जास्त कर भरावा लागायचा आणि इंग्लंडकडून भारताकडे येणारा जो माल आहे त्याला कमी कर भरावा लागायचा. म्हणजे ह्या वस्तू स्वस्त मिळणार ना दुसरी इंग्लंडकडून भारताकडे येणाऱ्या, कारण की त्याच्यावर कर कमी होता आणि इंग्लंडमधील माल यंत्रावर व्हायचा. त्याच्यामुळं काय व्हायचं की ते मोठं उत्पादन व्हायचं तिथं आणि कमी खर्चात व्हायचं. आणि त्याच्यामुळे मग काय झालं की हा माल स्वस्त असायचा इंग्लंडमधून येणारा आणि आपल्या भारतामध्ये जो काही माल आहे तो जरा महाग असायचा. मग या स्वस्त मालाशी स्पर्धा करणं कठीण झालं भारतीयांना किंवा छोट्या उद्योगांना. आणि मग आपल्या भारतामधले जे काही पारंपरिक उद्योग आहेत, उदाहरणार्थ ते सूतगिरण्या असतील, तर असे जे काही उद्योग आहेत ते काय झाले? बंद पडले. आणि याच्यामध्ये जे काही काम करणारे होते लोक, हे कारागीर काय झाले? बेकार झालेले आहेत. त्यांच्या हाताला काही कामधंदा राहिलेला नाही. आणि नवे उद्योगधंदे आपल्या भारतामध्ये मग काही लोक पुढे आले आणि नवीन उद्योगधंदे त्यांनी उभारायला सुरुवात केली. तर पहा 1853 मध्ये कावसजी दावर, काय व्यक्ती आहे? कावसजी दावर. तर याने काय केले की मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी काढली. कधी? 1853 मध्ये कावसजी दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी काढलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं काय पहा 1855 मध्ये काय झालेलं आहे की पहिली ताक गिरणी भारतामध्ये आली आणि ही कुठं आली आहे? रिसरा कुठं आहे? हे रिसरा बंगालमध्ये आहे. 1855 मध्ये रिसरा या ठिकाणी पहिली ताक गिरणी आली भारतामध्ये. त्याच्यानंतर काय झालं आहे की 1907 मध्ये कुठं? जेमशेदपूर येथे जेमशेदची टाटा आयर्न अँड स्टील कंपनी हा एक पोलाद निर्मिती कारखाना यांनी सुरू केलेला आहे. 1907 मध्ये जेमशेदपूर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी हे पोलाद निर्मितीचा कारखाना कोणी सुरू केलेला आहे? जेमशेदजी टाटा यांनी. त्याच्यानंतर पहा 1700 थोडंसं एक म्हणजे आपल्या सांस्कृतिकबद्दलही थोडं सांगितलेलं आहे की 1784 मध्ये कलकत्ता येथे काय झालेलं आहे? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना झाली. काय? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल. कधी? 1784. कुठे? कोलकाता. आणि कोणी केली? विल्यम जोन्स यांनी ही कंपनी
किंवा ही सोसायटी जी आहे स्थापन केलेली आहे. हे मॅक्स मुलर एक होता बा. मॅक्स मुलर एक जर्मन विचारवंत आहे. तर याने काय केलं आहे, भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचं काय केलं आहे, खूप अभ्यास केलेला आहे. म्हणजे मग हे काय होता की भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा एक गाढा अभ्यासक होता. आणि मग यांच्याकडे पाहून काय आपल्याही लोकांना वाटलं की जर दुसरे जण आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायले तर मग आपणही आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला काय अडचण आहे. तर लोक काय करायले तर मग आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला लागलेले आहे. त्याच्यानंतर पहा 1784ला हे कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना. त्याच्यानंतर 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा झालेला आहे. म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना त्या पतीच्या सरणावर जावं लागत असं. तर हो जे सतीबंदी कायदा आहे हे 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंग यानं हा सतीबंदीचा कायदा केला आहे. म्हणजे सती पद्धत बंद करून टाकलेली आहे. त्याच्यानंतर 1856 मध्ये काय आहे की विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा झाला. म्हणजे विधवाला पुन्हा विवाह करता यावा यासाठी एक कायदा झालेला आहे. आणि नंतर काय झालं, 1835 मध्ये आपल्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू झालं. आणि 1857 मध्ये विद्यापीठ स्थापन झाली. कुठं मुंबईला झालं, कोलकात्याला झालं आणि मद्रास 1857ला विद्यापीठ आपल्या इथे स्थापन झाली. म्हणजे एक घटनाक्रम थोडासा लक्षात राहू द्या की 1784ला एशियाटिक सोसायटी, त्याच्यानंतर 1829ला सतीबंदीचा कायदा आणि 1856ला विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा, 1835 मध्ये इंग्रजी शिक्षण आणि 1857 मध्ये विद्यापीठाची स्थापना. कुठं मुंबई, कोलकाता, मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तर आपलं हे जे तिसरं प्रकरण आहे याचा बाहेरचा प्रश्न आपल्या NMMS परीक्षेला विचारू शकत नाही. एवढे मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचा कुठलाही प्रश्न याच्यामध्ये जाणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कारण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर आपण इकडून व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला तो लगेच पाहता येतो. तुमचा तो व्हिडिओ मिस होणार नाही यासाठी सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. आज इथेच थांबू.